नमस्कार, मी पंजाब डक 20 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान राज्यात म्हणजे खूप ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट होणार आहे, काही ठिकाणी वारं सुटणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। सुरुवातीला आपण काय करू पाहू, आपण सुरुवातीला सांगतो कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, त्याच्यानंतर इकडे कराड तालुका, इकडे दोन, बारामती, पाथर्डी, पैठण, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता ह्या परिसरात, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्ह्यामध्ये कळंब तालुका, त्याच्यानंतर कळंब तालुका, धारूर तालुका, त्याच्यानंतर म्हणजे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। नांदेड जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणजे 20 पासून ते 26 दरम्यान, म्हणून हा शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। गारपीट देखील होणार आहे, पाऊस देखील पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, अहिल्यानगरकडे देखील खूप गारपीट होणार आहे, त्याच्यानंतर बारामती त्या साईडने तर खूप गारपीट होणार आहे, बारामती पुणे जिल्ह्यात खूप गारपीट होणार आहे, त्याच्यानंतर संगमनेर त्या भागात देखील खूप गारपीट होणार आहे, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा ह्या भागात देखील 20 ते 26 एप्रिलच्या दरम्यान पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। तसेच अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या परिसरात बी पाऊस पडणार आहे, पण तिकडल्या प्रमाणात म्हणजे खूप कमी राहणार, तिकडे जरा जास्त राहणार नाही अवकाळी, म्हणून हे अंदाज लागचा। खरा पाऊस मात्र तुम्हाला एक सांगतो दक्षिण महाराष्ट्राकडे होणार आहे। मग दक्षिण महाराष्ट्राकडे तुम्हाला सांगतो बीड जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, मुंबई, पुणे, इगतपुरी, इकडं नंदुरबारपर्यंत, इकडं नाशिक, येवला, निफाड ह्या पट्ट्यामध्ये जरा संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त काही ठिकाणी गारपीट बी होणार, काही ठिकाणी पाऊस बी पडणार आहे, काही ठिकाणी नुसतं वारं सुटल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। तसेच तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे, काही कर्नाटकमध्ये तर खूप गारपीट होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। लातूर जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, धाराशिव जिल्ह्यात गारपीट होणार आहे, सोलापूर जिल्ह्यात गारपीट होणार आहे, कोल्हापूरकडे देखील होणार आहे, साताऱ्याकडे देखील होणार आहे, पुणेकडे देखील होणार आहे, बारामती त्याच पट्ट्यात होणार आहे, बारामती 2 त्या पट्ट्यात देखील गार होणार आहे, कडाष्टी बीडकडे त्या पट्ट्यामध्ये देखील काही भागात गारपीट होणार आहे, त्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी भाग सोडून देईल, काही ठिकाणी वारं देखील सुटेल, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 20 पासून मात्र राज्यात पावसाची व्याप्ती वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण झालं तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।